आज आपण बनवूया कपुरे ठेचा फ्राय। इथे मी 100 कपुरे घेतलेले आहे। आपण आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि रेसिपीला सुरुवात करूया। आपण आता कपुरे व्यवस्थित धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने। कपुरे आपले आता स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहे। आपण आता त्यांची वरची स्किन काढून घेऊ। अशा पद्धतीने पूर्ण सर्व स्किन आपण साफ करून घेऊ। आपण आता कपुरे ठेचून घेऊ। आपण आता कांदे चिरून घेऊ। आपण आता वराटा पाटा धुवून घेऊ। आपण आता ठेच्याचं वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण आहे, अद्रक घेतलेलं आहे। आपण आता वाटण व्यवस्थित तयार करून घेऊ ठेच्याचं। आपल्याला ठेचाचं वाटण जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही ठेवायचं आहे। अशा पद्धतीने पूर्ण वाटण तयार करून घ्यायचं आपल्या ठेच्याचं। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आपण आता बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊ। जिरे, कढीपत्ता। आपण आता कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आपलं आता हिरव्या मिरची ठेचाचं वाटण आहे ते टाकून घेऊ। आपण आता ठेचाचं वाटण व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेऊ जोपर्यंत कच्चापणा जात नाही तोपर्यंत। ठेचा व्यवस्थित परतून झालेला आहे। हळद टाकून घेऊ, काश्मीरी लाल मिर्च पावडर व्यवस्थित परतून घेऊ। आपण आता ठेच्याच्या मसाल्यामध्ये कपुरे कट केले ते टाकून घेऊ। आपण आता मसाल्यामध्ये कपुरे व्यवस्थित परतून घेऊ।
आपण आता ठेच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर, आपण आता कपुरे ठेचा अजून 10 मिनिटं असं शिजून घेऊ. आता आपलं कपुरे ठेचा फ्राय बनून तयार आहे. आपण सर्व करून घेऊ.